नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये। सध्या मी आहे मुंबई येथील कुर्ला नेहरू नगर बस स्थानक येथे आणि तुम्ही पाहू शकता हे आहे कुर्ला नेहरू नगरचं बस स्थानक। सध्या संध्याकाळचे जवळपास 8 वाजलेले आहेत आणि आजच्या आपल्या प्रवासाची सुरुवात इथूनच होणार आहे। आज आपण कुर्ला नेहरू नगर ते सांगोला असा सुंदर असा प्रवास करणार आहोत। आजचा आपला प्रवास कुर्ला नेहरू नगरपासून पुढे सांगोलापर्यंतचा असणार आहे आणि या सुंदर प्रवासाचा अनुभव आज आपण घेणार आहोत। तर मंडळी, ज्या बसने आज आपण कुर्ला नेहरू नगर ते सांगोला हा प्रवास करणार आहोत ती बस आहे कुर्ला नेहरू नगर ते सांगोला। तर मंडळी, या बसच्या वेळेबद्दल आणि मार्गाबद्दल जर सांगायचं झालं तर ही कुर्ला नेहरू नगर ते सांगोला बस कुर्ला नेहरू नगर बस स्थानक येथून संध्याकाळी ठीक 9 वाजता मार्गस्थ होते पुढे सांगोल्याकडे जाण्यासाठी आणि कुर्ला नेहरू नगर येथून निघून ही बस पुढे मैत्री पार्क, वाशी हायवे, पनवेल, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, वाकड, चांदणी चौक, स्वारगेट, हडपसर, सासवड, जेजुरी, फलटण, नातेपुते, माळशिरस, वेळापूर आणि पंढरपूर मार्गे ही बस पुढे सांगोल्याकडे जाते। आणि या बसची थेट सेवा असल्यामुळे ज्या प्रवाशांना पुढे पंढरपूर आणि सांगोल्याकडे जायचं आहे त्यांना ही बस अतिशय सोयीची ठरते। सदर बस आरक्षणासाठी उपलब्ध आहे। तुम्ही MSRTCच्या अधिकृत वेबसाईट स्थळावरून किंवा MSRTCचं जे अधिकृत ॲप आहे तिथून तुम्ही या बसचं सीट आरक्षित करू शकता। ST म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं साधन नाही, तर महाराष्ट्राच्या गावागावाला आणि शहराला जोडणारी आपल्या सगळ्यांची विश्वासू सोबती म्हणजेच आपली महाराष्ट्राची जीवनवाहिनी आपली लाडकी लालपरी। कधी देवदर्शनाचा प्रवास असतो, कधी कामानिमित्ताचा प्रवास असतो, तर कधी आपल्या माणसांना भेटण्यासाठीचा प्रवास असतो आणि या प्रत्येक प्रवासामध्ये आपली लाडकी लालपरी कायम आपल्या सोबत असते। लालपरी फक्त एक बस नाही, तर ती एक भावना आहे। सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये साथ देत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांच्या सेवेसाठी अविरत धावणारी महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी लालपरी। आणि पुन्हा एकदा याच आपल्या लाडक्या लालपरीसोबत कुर्ला नेहरू नगर ते सांगोला हा सुंदर लांब पल्ल्याचा प्रवास आज आपण अनुभवणार आहोत। आणि जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या सुंदर प्रवासाला। पाहूयात आपल्या लाडक्या लालपरीची वाट आणि बघूयात आपली कुर्ला नेहरू नगर ते सांगोला बस कुर्ला नेहरू नगर बस स्थानक येथे कधी दाखल होते। तर मंडळी, फायनली आपल्या लाडक्या लालपरीचं आगमन कुर्ला नेहरू नगर बस स्थानक येथे झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ही आहे आपली आजची कुर्ला नेहरू नगर ते सांगोला लालपरी। आणि याच लालपरीने आज आपण सांगोलापर्यंतचा प्रवास करणार आहोत। आणि आता आपले चालक दादा आपली जी बस आहे ती फलाटच्या समोर लावतील, इकडे समोर लावतील आता बस आणि काही वेळात आपला आजचा प्रवास सुरू होईल कुर्ला नेहरू नगर ते सांगोला। तर मंडळी, संध्याकाळचे जवळपास 9:30 वाजलेले आहेत आणि आपली कुर्ला नेहरू नगर ते सांगोला लालपरी कुर्ला नेहरू नगर बस स्थानकामधून पुढे सांगोल्याच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। आणि या बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी पुशबॅक सीटची सुविधा आहे। तुम्ही पाहू शकता इथं असं तुम्ही अगदी आरामदायी प्रवास करू शकता, अगदी झोपून असं, कारण आपला जो प्रवास असतो तो लांब पल्ल्याचा असतो, त्याच्यामुळे अगदी आरामदायी प्रवासाची सुविधा या लालपरीमध्ये दिलेली आहे। आणि लांब पल्ल्याचा प्रवास असल्यामुळे आपल्या मोबाईलची चार्जिंग संपण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे या बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी USB चार्जिंग किट दिलेलं आहे। तुम्ही पाहू शकता जिथं आपला जो मोबाईल आहे तो चार्जिंग करता येतो। या सोयीसुविधामुळे आपल्या लाडक्या लालपरीचा प्रवास हा अधिक सोयीचा, सुखकर आणि अधिक आरामदायी होतो। आपल्या प्रवासाची विश्वासू सोबती म्हणजे आपली लाडकी लालपरी। तर मंडळी, संध्याकाळचे साधारण 11:15 वाजलेले आहेत आणि आपण आता पनवेल बस स्थानक येथे पोहोचलो आहोत। तुम्ही पाहू शकता हे आहे पनवेलचं बस स्थानक आणि इथून पुढे आपण आता मुंबई पुणे एक्सप्रेसवे मार्गे वाकड आणि चांदणी चौक मार्गे स्वारगेटच्या दिशेने जाणार आहोत।
तर मंडळी संध्याकाळचे जवळपास 1:30 वाजलेले आहेत आणि आपण आता स्वारगेट बसस्थानक येथे पोहोचलो. तुम्ही बघू शकता हे आहे स्वारगेटचं बसस्थानक आणि इथून पुढे आपण आता नातेपुते फलटण आणि पंढरपूर मार्गे सांगोल्याच्या दिशेने जाणार आहोत. आणि आतापर्यंत आपण आपल्या प्रवासातील कुर्ला, पनवेल, स्वारगेट एवढे टप्पे पार केलेले आहेत आणि इथून पुढे आपण आता पंढरपूर आणि सांगोल्याच्या दिशेने जाणार आहोत. तर मंडळी सकाळचे 6:20 झालेले आहेत आणि आपण आता विठुरायाच्या पावनभूमीत पंढरपूर नगरीमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि हे आहे पंढरपूरचं बसस्थानक. आणि स्वारगेटमधून निघाल्यानंतर आपण हडपसर, सासवड, जेजुरी, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि वेळापूर मार्गे आपण आता पंढरपूर येथे पोहोचलेलो आहोत. आणि मुंबईच्या कुर्ला नेहरू नगरपासून सुरू झालेला आपला प्रवास आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि इथून पुढे आपण आता सांगोल्याच्या दिशेने जाणार आहोत. तर मंडळी सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण आपल्या आजच्या प्रवासाच्या अंतिम ठिकाणी म्हणजेच सांगोला बसस्थानक येथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता हे आहे सांगोलाचं बसस्थानक. मुंबईच्या कुर्ला नेहरू नगरपासून सुरू झालेला आपला हा प्रवास अखेर सांगोल्यामध्ये येऊन पूर्ण झालेला आहे. तर मंडळी कसा वाटला आपला आजचा हा कुर्ला नेहरू नगर ते सांगोला हा प्रवास कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. आणि भेटू पुढच्या एका अशा नवीन आणि खास अशा प्रवासामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.